आज कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे। दुपारी 12 वाजता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होईल। अर्थातच डॉक्टरांचा संप, अवकाळीचा मुद्दा आणि रोहित आर्याचे एन्काउंटर यावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अपडेट? नक्कीच लागली आज 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। या बैठकीमध्ये अवकाळीचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील मुद्दा प्रकर्षाने चर्चेला येईल। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणाची सुद्धा निवासी डॉक्टरांकडून संप आहे। एकूणच तीव्र निषेध हा व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी होतीये। त्यामुळे हा मुद्दा सुद्धा चर्चेला येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अनेक मुद्दे, विकास कामं असतील, या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। मात्र या बैठकीमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आलेली, त्यापैकी SIT नेमण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। SIT नेमण्यात आलेली आहे, मात्र त्यावरती विश्वास नसल्याचं विरोधकांचं या ठिकाणी मत आहे। त्यामुळे नव्याने काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे अधिक मदत शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात काही GR काढण्यात येणार का, चर्चा करण्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। या सगळ्यावर लोकशाही मराठीची सुद्धा नजर कायम असेल। शाळेत, उर्दू शाळेत वंदे मातरम गीत का म्हटलं जात नाही, हा मुद्दा तर लोकशाही मराठी कॅबिनेटमध्ये उपस्थित करेलच। याखेरीज कचरा वेचकांचा मुद्दा देखील लोकशाही मराठी आज दिवसभर लावून धरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।